विधानसभा निवडणुकीत 50 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होतोय। हा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असताना उद्धव ठाकरेंनी माझी शिवसेना ही शिवसेना असल्याचं वक्तव्य केलंय। तर उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला एकनाथ शिंदे यांनी काय प्रत्युत्तर दिलेलं आहे पाहूया। लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही शिवसेना कुणाची हा वाद पुन्हा रंगलाय। शिवसेनेचं नाव दुसऱ्याला देण्याचा अधिकार कोणाचाही मानूच शकत नाही आणि तो कुणालाही नाही, अगदी निवडणूक आयोगाला सुद्धा नाही असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय। शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी दिलंय, त्यामुळे माझी शिवसेना हीच शिवसेना असल्याचं विधान टू द पॉइंट मध्ये उद्धव ठाकरेंनी केलंय। मी शिवसेना नाव दुसऱ्याला देण्याचा अधिकार कोणाचाही मानूच शकत नाही आणि तो कोणालाच नाहीये, ना निवडणूक आयोगाला आहे ना कोणाला आहे। कारण शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी आणि माझ्या वडिलांनी दिले, ते दुसऱ्या कोणालाही देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही। त्याच्यामुळे माझी शिवसेना ही शिवसेनाच आहे। उद्धव ठाकरेंनी माझी शिवसेना हीच शिवसेना असल्याचं वक्तव्य केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। पक्ष चिन्ह काय असतं, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं। उद्धव ठाकरेंकडे 14 तर शिवसेनेकडे 50 आमदार आहेत। लोकशाहीत ज्याच्याकडे बहुमत असतं त्याच्याकडे पक्ष असतो, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आहे। लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे। बहुमत ज्याच्याकडे आहे, आज पक्ष त्याच्याकडे आहे। आज त्यांच्याकडे 13-14 आमदार, आमच्याकडे 50 आमदार, अजितदादांकडे 40 आमदार। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरनं पाय उतार करून 40 आमदारांनी बंड केलं। त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं यावरनं वाद सुरू आहे। हा वाद आता न्यायालयापर्यंत पोहोचलाय। तर त्या न्यायालयातनं न्याय मागण्यासाठी आम्ही गेलो आणि लोकशाहीचा हा असा महत्त्वाचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचाच नव्हे तर देशामध्ये संपूर्ण एकंदरीत लोकशाहीला आणि कॉन्स्टिट्यूशनला हे करणारा एक चॅलेंज आव्हान असणारा हा प्रश्न होता, जो निरुत्तरित आतापर्यंत राहिला। येणाऱ्या काळामध्ये ते होईल, परंतु त्याच्या आडून जर कोण म्हणत असेल की बहुमत आणि हे तर ते कसं खोटं आहे काय आहे हे आम्ही मांडलेलं आहे। ज्यावेळेला न्यायालयाचा निकाल येईल त्यावेळेला कळेल। 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये खरी शिवसेना कुणाची यावरून वाद सुरू झाला होता। 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं शिंदेंच्या गटाला मान्यता दिली, तसंच धनुष्यबाण चिन्ह देखील शिंदे गटाला दिलं। तर दोन्ही गटाला खरी शिवसेना कुणाची याबाबत निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याची मुभा देण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।